Welcome, students. How are you all? Maybe everyone is fine. Today, we will learn the lesson The Fun They Had. Writer is Isaac Asimov. Actually, in the last session, we'll discuss about the difficult words and even about some games. Today's session, we will see the explanation of the fun they had. Before you read the lesson, we play a one game. Actually, we don't have a partner right now, but still, we will play with our own self. Students, you know what is the situations today. School, right now, we are not in school and we are learning so many things through the mobile or internet. Now, in the future, school may be like this. Learning through the computer and the virtual classes right now we enjoying, and even the robotic teacher we don't know about that, but in this lesson we will see the robotic teacher also. Now we will go through. In your book, see the page number 6, the fun they had. Margie even wrote about it that night in the diary on the page headed 17 May 2157. She wrote, "Today Tommy found a real book." विद्यार्थी मित्रांनो, माझी एक लहान मुलगी आहे आणि तिने तिच्या डायरीमध्ये त्या रात्री काय लिहिलं ते आपल्याला बघायचं आहे. या कथेमध्ये किंवा ह्या फ्युचरिस्टिक स्टोरीमध्ये खूप काही असे पॉईंट मजेशीर आणि गमतीशीर आहेत. तिने तिच्या डायरीमध्ये लिहिलं की 17 मे 2157 अशी तिने तारीख टाकली. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही जी स्टोरी आहे ही फ्युचरिस्टिक स्टोरी आहे, ही भविष्यातली स्टोरी आहे. तिने लिहिलं की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमीला खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुनं होतं. मार्जीज ग्रँडफादर वन सेड दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. आता मार्जीचे जे आजोबा होते त्यांनी मार्जीला एकदा कधीतरी सांगितलं होतं की त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं की त्यांनी त्यांना पुस्तक दिलं होतं, दाखवलं होतं की जे पुस्तकावरती म्हणजे पानांवरती प्रिंट केलेलं होतं, पेपर्सवरती. म्हणजे ह्या आत्ताच्या मुलांना जी स्टोरी आपण बघतो आहे 2157च्या स्टोरीमध्ये मुलांना पुस्तक नावाचा प्रकार माहिती नाही आहे. आणि हे पुस्तक, या पुस्तकाबद्दल जेव्हा तिच्या आजोबांनी तिला सांगितलं तेव्हा ती जरा आश्चर्यचकित झाली. दे टर्न द पेजेस विच वेअर येल्लो अँड क्रिंकली. आणि हे पुस्तक जेव्हा तिच्या हातात आलं तेव्हा तिने ती पुस्तकाची पानं जेव्हा चाळून बघितली तर ती बरीच अशी जुनी आणि अशी येलोईश म्हणजे पिवळसर पडलेली, क्रिंकली म्हणजे जरा त्याच्यावरती सुरकुत्या पडलेल्या, असं पातळ पान जुन्या पुस्तकाचं होतं तसं. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स. आणि तिला अतिशय ते पुस्तक खूप असं छान वाटायला लागलं आणि तिला ते वाचावंसं वाटायला लागलं. दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन. यू नो, स्क्रीनवरती अक्षरं थोडी मागे पुढे सरकतात, परंतु ही जी पुस्तकातली शब्द होती ही एका ठिकाणी स्टेडी होती, ती अजिबात हलत नव्हती. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि जेव्हा त्यांनी ती पुस्तकांची पुस्तकं अशी पानं पलटायला सुरुवात केली, त्यांनी जे शब्द बघितले ते शब्द, जे मागच्या पानावरती जे शब्द होते ते शब्द पुन्हा त्यांना बघायला मिळाले. अचानक गी सेड टॉमी. टॉमी अचानक उद्गारला, व्हॉट अ वेस्ट. काय हा वेस्ट म्हणजे काय तर वायाला घालवणे. व्हॉट अ वेस्ट. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रू इट अवे आय गेस. म्हणे की किती का हे पानांची नासाडी आहे बरं.
जेव्हा ह्या पुस्तकाचं वाचन होऊन जात असेल तेव्हा ही पुस्तकं फेकून दिली जात असतील. Our television screen must have had 1,000,000 books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. तर टॉमी म्हणाला, आपल्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती असे हजारोनी पुस्तकं आहेत आणि अजूनही त्याच्यात मावतील. आपण याला फेकून थोडी देणार आहोत. आता मार्जी म्हटले, सेम विथ माइन. माझ्याबरोबरही तसंच आहे. मार्जी. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. ॲक्च्युली मार्जी ही टॉमीपेक्षा लहान होती. ती फक्त 11 वर्षांची होती आणि तिने जेवढी पुस्तकं वाचली होती त्याहीपेक्षा जास्त पुस्तकं टॉमीने वाचली होती, कारण तो 13 वर्षाचा होता. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? तिने म्हटलं की तुला हे कुठं मिळालं? तेव्हा तो म्हणाला, इन माय हाऊस, माझ्याच घरात मिळालं. ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. आणि तो जेव्हा ते पुस्तक इतकं वाचण्यात तो गुंगलेला होता की त्याने मार्जीकडे लक्ष न देताच नुसतंच उत्तर दिलं की माळ्यावरती सापडलं. व्हॉट्स इट अबाउट? कशाबद्दल आहे हे पुस्तक? तर तो म्हणतो, हे पुस्तक कशाबद्दल आहे? तर स्कूलबद्दल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मार्जीला अतिशय शाळेचा कंटाळा होता. ती इतकी त्रासून आणि अशी बोलली की काय स्कूलबद्दल? मी तर अतिशय तिरस्कार करते शाळेचा. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. ती नेहमीच तिरस्कार करायची. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. आणि आता तिला अजूनच त्या स्कूलचा कंटाळा आणि तिरस्कार वाटायला लागला होता. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. आता जर बघितलं, मार्जीला जर शाळेचा इतका तिरस्कार होता, त्या तिरस्कारामुळे तिचं दिवसेंदिवस प्रगती खालावत चालली होती. आणि त्यातल्या त्यात तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, त्या मेकॅनिकल टीचरने सतत तिला भूगोलाच्या एकानंतर एक टेस्ट करायला लावल्यामुळे तिचा परफॉर्मन्स जो होता तो अजून वर्स होत चालला होता. म्हणजे अजून खराब होत चालला होता. त्यामुळे तिच्या आईला अतिशय वाईट वाटत होतं. शेवटी तिने त्या मार्जीला काय केलं, काउंटी इन्स्पेक्टरकडे ती घेऊन गेली. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. तो कसा होता? असा गोलसर गब्बू माणूस होता आणि असा त्याचा लालसर फेस होता. फेस म्हणजे काय? चेहरा. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. तो येताना जेव्हा काउंटी इन्स्पेक्टर त्यांच्याकडे आला तेव्हा त्या काउंटी इन्स्पेक्टरचा वर्णन केलेलं आहे की तो कसा होता की असा अतिशय जाडजूड असा लालसर रंगाचा चेहरा असलेला माणूस आणि त्याच्याकडे एक बॉक्स होता आणि त्या बॉक्समध्ये त्याने काहीतरी टूल्स म्हणजे जे वेपन्स असतात ना, एखाद्या वस्तूला सुधारण्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हर वगैरे असं काही वस्तू असतात, त्या वस्तू, त्या टूल्स, त्या बॉक्स त्याने आणलेला होता. त्याच्याकडे काही वायर्स आणि डायल्स होते. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. त्याने मार्जीकडे बघितलं आणि तिला त्याने एक सफरचंद देऊ केलं. देन टूक द टीचर्स पार्ट. आता टीचरचे जे पार्ट होते ते पार्ट त्याने घेतले. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आता मार्जीला तर काही माहिती नव्हतं की आता हा पुन्हा कसं हे सगळे पार्ट्स काय याचं करणार तरी काय. बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर ॲन आवर ऑर सो there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test paper. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. See,
कसं असतं बघा, आता आपल्याला शिक्षक शिकवतात, आपल्याला किती छान वाटतं की शिक्षक शिकवतात, आपल्याला प्रत्येक गोष्ट छानपैकी ते एक्सप्लेन करतात. परंतु मेकॅनिकल टीचरला काही भावना वगैरे काही नसतात, त्यांना इमोशन्स नसतात किंवा कुठलेही ते काही आपल्याला सांगू शकत नाही की तू काय करतो आहेस, तुझं का परफॉर्मन्स खराब झाला आहे, कशामुळे झाला आहे. एक मानवी शिक्षक हे करू शकतो, परंतु यांत्रिक शिक्षक हे करू शकत नाही. आता या यंत्राला सुधारण्यासाठी जरी त्या व्यक्तीला बोलवलं असलं तरी तो व्यक्ती काय करणार, याच्यापुढे काय होणार, याच्याबद्दल यांनी थोडीशी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलं की जेव्हा माझे हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आता तिला माहिती नव्हतं की कसे काय हे पुन्हा या यांत्रिक शिक्षकाला दुरुस्त करणार. बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अॅन आवर और एका तासानंतर झालं काय, सो देअर इज वॉज अगेन, पुन्हा ते सुरू झालं. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. तसं बघायला गेलं तर यांत्रिक तो मानवच होता आणि तो यांत्रिक असा मोठा काळाकुट्ट असा रंगाचा आणि दिसायला घाणेरडा, विथ अ बिग स्क्रीन, मोठी त्याची स्क्रीन, ऑन विच ऑल लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आता पुन्हा त्याच्यावरती जे काही लेसन्स होते ते पुन्हा लेसन्स त्याच्यावरती फ्लॅश व्हायला लागले होते आणि तसेच त्याच्याबरोबर क्वेश्चन्स पण विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. ते काही खराब नव्हतं, पण द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट, मार्जीला सगळ्यात जास्त तिरस्कार कशाचा होता, वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. तिला जो स्लॉट दिला जायचा पेपर्स आणि होमवर्कचा, शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. आता एखादी गोष्ट सतत केली की आपल्याला त्या गोष्टीचा काय व्हायला लागतो, एक वेगळ्या प्रकारचं त्याचं नको वाटायला लागतं ती गोष्ट. आता ती 6 वर्षाची असल्यापासून हे सगळं टेस्ट पेपर आणि ते टेस्ट सिरीज ती सोडवत चालली होती, त्याचे उत्तरं देत होती, त्यामुळे तिला ते नको वाटायला लागलं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर्स कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. जसं आपल्याला त्याच्याकडून हे मिळायला हवं, आपल्याला जर समजा चांगले मार्क्स मिळाले आणि टीचर आपलं कौतुक करते वर्गामध्ये छान की याला इतके मार्क मिळाले, पहिला नंबर आला, किंवा त्याला छान मार्क मिळाले, मार्क जरी सांगत नसले तरी त्याला चांगले मार्क मिळाले असं म्हणतात. आता मात्र इथे मार्जीला ह्या सगळ्या गोष्टींचा काय आलेला होता, कंटाळा आलेला होता. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा जिओग्राफीमधला जो परफॉर्मन्स होता तो खराब का होत गेला, कारण एकानंतर एक तिला टेस्ट दिल्या जात होत्या, परंतु एक्सप्लेनेशन किंवा तिच्या भावना समजून घेतल्या जात नव्हत्या. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर हर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. आणि इन्स्पेक्टरने त्याचं काम केलं, संपवलं सगळं, आणि त्याने एक छानसं स्मित हास्य करून मार्जीला एक छोटीशी थपकी दिली. ही सेड टू हर मदर. आणि त्याने तिच्या आईला सांगितलं, इट इज नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आता तिच्या आईचं जे नाव होतं ते मिसेस जोन्स होतं. तेव्हा तो जो राऊंड लिटिल मॅन जो त्यांच्याकडे त्या शिक्षकाला, यांत्रिक शिक्षकाला सुधारायला आलेला होता, तो सहज म्हटला की तुमच्या मुलीचा, ह्या छोट्या मुलीचा काही दोष नाही आहे, हा सगळा जो दोष आहे तो कसला आहे, आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. जॉग्रफीचा जो सेक्शन आहे तो फार पटापटा चालत होता. गिअर्ड म्हणजे काय, भरभर पटापटा जात होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. आणि हे जे मेकॅनिकल टीचरमध्ये काय झालेलं होतं, एक छोटासा असा फॉल्ट असा होता की ती गोष्ट भरभर पुढे सरकत होती. आय हॅव स्लोड इट अप. आता मी काय केलेलं आहे की त्याच्या जॉग्रफीच्या टेस्ट आहेत त्या भरभर न जाता त्यांना आता थोडंसं स्लो डाऊन केलं आहे. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आता मी काय केलेलं आहे की थोडं ॲव्हरेज आणि 10 year लेवलने केलं आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि जर बघायला गेलं तर तिने जे काय प्रोग्रेस केलेली आहे ती खरोखर काय आहे, समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि पुन्हा त्याने मार्जीच्या डोक्यावरती असा हळूवार असा हात फिरवला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथपर्यंत बघूया आणि याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर निश्चितच
तुम्ही व्हॉट्सअपवरती आपल्या वर्ग शिक्षकांपर्यंत याचे प्रश्न मला विचारले तरी चालणार आहेत, परंतु आपण हा धडा संपल्यानंतर सगळे प्रश्नोत्तर घेणारच आहोत. त्यामुळे हळूवार आपण जाऊया आणि इथपर्यंत झालेला भाग पेज नंबर 7 आणि आपला पेज नंबर 7वरचा दुसरा पॅरेग्राफ आपला संपलेला आहे. याच्या पुढचा पॅरेग्राफ आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.